किती लोकांना गीता माहीत आहे? अमेरिकेमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या भारतीय मुलं होते काही, ते म्हटले आहे ना मला माहिती आहे गीता. मग कोण आहे गीता, काय आहे गीता? ते म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे गीता. तर ही अशी दुर्दैव भारतीय लोकांची. तर गीता असा ग्रंथ आहे जो आपल्याला त्याच्यामध्ये अमूल्य ज्ञान आपल्याला प्रदान केले. म्हणून आपण मागच्या काही दिवसापासून गीतेची एक शृंखला घेतलेली आणि ते थोडक्यात वरचीवर आपण नाही का सिक्वेन्स वाईज नाही का गीता समजण्याचा प्रयत्न करतो. खरं तर एका तासामध्ये एखादा अध्याय समजणं म्हणजे काय झालंय की एखादा मध आहे, मधाच्या बाटलीच्या बाहेरचा मध आहे बाटलीमध्ये आणि बाहेरून चाटण्याचा प्रयत्न करण्यासारखा. जेव्हा तुम्ही मधाच्या बाटलीमध्ये बोट टाकता आणि ते बोटाने मध घेता आणि जिवे टाकता तर त्या मधाचा स्वाद तुम्हाला घ्यायला भेटत. तसंच हा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे. तो जेव्हा तुम्ही त्याच्या जेवढं डीपमध्ये जाता तेवढं तुम्हाला त्याच्यातून ते स्वाद प्राप्त होईल. म्हणून आपण मागच्या वेळेस गीतेचा पहिला अध्याय आहे, त्याला अध्यायाचं नाव काय होतं? अर्जुन विषाद योग. किंवा दुसरं अध्यायाचं नाव काय सांगितलं होतं? अर्जुन निरीक्षण योग. हे पण घेतलं होतं. आणि त्या शृंखलामध्ये पाहिल्यानंतर तर इथे त्या अध्यायाच्या नावावर बघितलं की जरी तुमच्या जीवनात विषाद आला, बघा प्रत्येक अध्यायाच्या पहिले अर्जुन विषाद योग. योग म्हणजे जोडणे. जसं युज धातूपासून आलाय. जसं लोहचुंबक आणि लोखंड एकत्र जोडलं तर ते जोडल्या जातात. तसं इथे पॉवर हाऊस आहे, आपलं बटन आणि पिन एकाला जोडलं तर ते बॅटरी चार्ज होते. तसे योग म्हणजे जोडणे भगवंताशी. कोणाशी जोडणे? चेतना आणि परमचेतनाशी. परमचेतना कोण आहे? भगवंत आहेत. आणि चेतना कोण आहेत? आपण जीवात्मा आहेत. आत्मा आणि परमात्मा भगवंताशी कनेक्ट. म्हणजे आपण कोण येतं? आत्मा आहेत आणि परमात्मा म्हणजे ईश्वर. जीवात्मा आणि भगवंत. भगवंताने आपल्यामध्ये फरक काय आहे? भगवंत इभू आहेत आणि आपण कसे आहेत? अणु आहेत. अणु म्हणजे छोटे आणि भगवंत इभू खूप मोठे. तर जेव्हा जीवात्मा भगवंताशी जोडला जातो त्याला योग शब्द वाढला जातो. तर तुमच्या जीवनात कोणताही प्रसंग आला त्या योग जोडला पाहिजे. योग म्हणजे आपल्याला एकच कळत आहे की सकाळी जाणं, प्राणायाम करणं, योगा करणे, थोडं कपालभाती काढणं, भ्रमर काढणं आणि जरा तो पोट आणि तोंड कमी करायचं असतं कोणाला. ते योग म्हणजे नाही, भगवंताला जोडणे. ते तर बाय प्रोडक्ट आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा जेव्हा विषाद झाला आणि विषाद झाल्यानंतर अर्जुनाने काय केलं? ते कोणाला जोडलं? भगवंताशी जोडलं. म्हणून त्याचं नाव काय पडलं? अर्जुन विषाद योग. आजचा जो अध्याय आहे त्याचं नाव काय? सांख्य योग. ह्या अध्यायामध्ये 3 गोष्टीचं वर्णन केलेले. पहिली गोष्ट एकतर ज्ञान दिलेले, सांख्य दिले आणि भक्ती पण दिलेले. आणि दुसरी गोष्ट ह्या 3 गोष्टीचं संमिश्रण हे सगळं गीतेचं सार म्हटलं जातो. आणि ह्या अध्यायाचं नाव गीता सार पण म्हटलं जातं. तर ह्या सगळ्यात गीतेमध्ये सगळ्यात मोठा जो अध्याय असेल तो म्हणजे कोणता आहे? हा आहे. याच्यामध्ये 72 श्लोक आहेत. आणि दुसरा याच्याच बरोबरीचा एक अध्याय तो म्हणजे 18वा अध्याय, तो पण सगळ्यात मोठा आहे. तर यामध्ये टोटल 72 श्लोकामध्ये भगवंतानं सांख्योग, त्याच्यानंतर ज्ञानयोग आणि भक्तियोगाचं वर्णन सुद्धा केलेलं. तर ह्या गीतेच्या शृंखलानुसार तुम्ही गीता आणली असेल. पहिले 1 ते 10 जे श्लोक आहेत. आता तुम्ही गीता घेतली का? सोबत आणले? शोधा ना आता. सगळे बाबा. तर पहिले 1 ते 10 अध्याय आहेत ना, ते म्हणजे कृष्ण अर्जुनाने ना का निर्णय घ्यायला अनिश्चित राहतात. त्यांना कळत नाही की काय डिसिजन घ्यायचं लाईफमध्ये. आणि मग डिसिजन नसल्यामुळं मनुष्य भ्रमित होतो. तर जो पहिला 1 ते 10 जे श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये एक तर त्याला डिसिजन घ्यायला होते आणि सेकंड म्हणजे तो गुरु स्वीकारतो. आणि ह्या 10 श्लोकांमध्ये 1 ते 10 श्लोकांमध्ये अर्जुनाची स्थिती काय आणि त्या स्थितीमध्ये त्या सिच्युएशनमध्ये अर्जुन काय डिसिजन घेतो हे दिलेले. आता 1 ते 3 श्लोक आहेत. आता 1 ते 3 श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला रागवतात, फटकारतात आणि ते म्हणतात की तुझी तथाकथित सो कॉल्ड कंपॅशन दाखवतेस याला काही अर्थ नाहीये. आणि म्हणून आता 1 ते 3 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला कसं रागवतात ते 1 नंबर श्लोकामध्ये काढा.
संजय वाच। वो एक गीता है ना, वो माता जी प्रभु जी को दीजिए प्लीज। हिंदी में है क्या? हाँ तो चलो, संस्कृत श्लोक समझ में आएंगे, उनको दीजिए दोनों को भी। हाँ हाँ। संजय वाच तम ततया कृपयाभीष्टम् अश्रुपूर्ण कुलेक्षणम् विषिदिन्तमिदं वाक्य वाच मधुसूदन। आता इथे दोन श्लोक जे पाहिलं मागच्या श्लोकामध्ये आणि जो पहिला अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे 46, त्याच्यामध्ये अध्याय श्लोक संपल्यानंतर संजयचा श्लोक कंटिन्यू श्लोक यायला पाहिजे होता ना, म्हणजे पण वेदव्यासाने काय केलं माहिती का, मागच्या जे काही प्रश्न विचारले अर्जुना धृतराष्ट्रानं आणि त्याचे उत्तर तिथपर्यंत होतं, आता काय पुढे सिच्युएशन जाणार आहे त्यासाठी इथे वेदव्यासाने काय केलं, मागच्या श्लोकाने ह्या श्लोकाला काय केलं, कट केलं आणि याला दुसरा ह्या श्लोकापासून जे काही ज्ञान दिलं जाणार आहे. आता याच्यामध्ये या पहिल्या 10 श्लोकांमध्ये भगवंत ज्ञानयोगाचं वर्णन करतात. कशाचं वर्णन करतात? ज्ञानयोगाचं. तर इथे का बरं ज्ञान महत्वाचं असतं? जेव्हा तुमच्या जीवनात अज्ञान असतं तेव्हा तुम्ही दुःख करतात, शोक करतात, पण भगवंत इथे ज्ञान देतात आणि म्हणून मागच्या श्लोकाला कट केल्यानंतर लगेच संजयचा दुसरा श्लोक आला आणि इथं अध्यायाचा पहिला जो श्लोक आहे तो कोणाचा आहे? संजय वाच. आता मागच्या अध्यायाची सुरुवात कोणी केली? धृतराष्ट्राने केली. आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात कोणी केलेली? आता हे सिक्वेन्स. तिसरा अध्याय कोण सुरुवात करणार आहे हे मागं एक ध्यानात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला लिंक कळेल. हा आता इथं संजयने काय म्हटलंय तर मागच्या श्लोकाचे सगळे उत्तर दिले धृतराष्ट्राला. आता याच्या पुढे जे होतं तर ह्या श्लोकांमध्ये 3 गोष्टी सांगतात. इथं काय सांगतात इथे? एक म्हणजे अर्जुनाला नाही का, पहिली गोष्ट करुणेनं भारवलेला आहे, कृपया अष्टतम. कृपया विष्टितम म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय? करुणेनं भारवलेला. दुसरी गोष्ट ह्या श्लोकांमध्ये विषिदिंत. विषिदिंत म्हणजे शोक अवस्था. आणि तिसरी गोष्ट काय? अश्रुपूर्ण कुलेक्षण. ह्या 3 गोष्टी मनुष्याला काय करतात? करुणेनं भारवतात. काय दिलेलं पहिलं वाक्य? कृपया विष्ट म्हणजे शोकयुक्त. दुसरं विषिदिंत म्हणजे शोक. आणि तिसरं अश्रुपूर्ण कुलेक्षणम. हे बघून भगवंत काय इथे शब्द वापरलाय, मधुसूदन. आता हा श्लोक संजयने म्हटलाय, पण ओरिजिनल श्लोक कोण म्हटला माहिती आहे तुम्हाला? अर्जुनाने म्हटलाय. इथे काय सांगलेलं आहे? मला करुणेनं भारवलेलं मन खचलेलं अश्रू नेत्र होऊन अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण म्हणाले. आता मधुसूदन शब्द का वापरला इथं? हा शब्द खूप महत्वाचा. मधु शब्द वापरण्याचं माग की इथं मधु नामक जो दैत्य होता भगवान विष्णूंचा त्याचा नाश केलेला आहे. मधु म्हणजे जे अज्ञानी लोक त्याचं दमन भगवंताने केलेलं आहे. कारण मधुसूदन मधु दैत्य नाही का अज्ञानाचं प्रतीक होतं आणि मग भगवंताने त्याचं दोन्हीचं दमन केलं. म्हणून इथं भगवंत विशेष करून अर्जुन आहे ना, संजय हे शिकवायचं. याच्या हा श्लोकाच्या मागच्या आचार्य 2 कारण सांगतात. एक पहिलं कारण सांगतात की जेव्हा हे शेवटचा श्लोक म्हटल्यानंतर जेव्हा शोक अवस्था झाली तो धृतराष्ट्राला एवढा आनंद झाला. काय आनंद झाला की आता पांडव नाही का धनुष्यबाण सोडतात आणि युद्ध बंद करून आता सगळे राज्य मला भेटणार आहे. आणि म्हणून संजय काय करतो, मधुसूदन म्हणतो, ज्यामुळे मधु नामक दैत्याचा वध करून भगवंताने ब्रह्माजीला सगळं ज्ञान दिलं, तसंच अर्जुनाला नाही का आता सगळं देणार आहे. आणि धृतराष्ट्राच्या आशा आणि उत्साह केला, त्याला पाणी फेरण्याचं काम केलं या मधुसूदन शब्दानं. आणि म्हणून मधुसूदनाला आणि मग अज्ञानाला झाकण्यासाठी किंवा जे माझ्यामध्ये अंधकार आहे त्याला नष्ट करण्यासाठी मधुसूदन शब्द वापरला. आणि हे केल्यानंतर पुढच्या श्लोकांमध्ये आता भगवंत त्याला दमन कसं करतील तिथं बघा. श्री भगवान वाच. आता ह्या श्लोकामध्ये श्री भगवान वाच आलेले. आता इथं भगवान शब्द मागे वापरण्यामाग का दिलेले तर ह्या श्लोकांमध्ये
अर्जुनाची तथाकथित करून आहे ना त्याचं डिस्ट्रॉय करतात भगवंत या श्लोकांमध्ये. हे भगवंत श्लोक म्हटल्यानंतर आता पुढच्या श्लोकांमध्ये 4 गोष्टीचं भगवंत खंडन करतात. आता भगवंत श्री भगवानाचे वेदव्यासाने का दिलं? ज्याचे 6 ऐश्वर्य पूर्ण आहेत. मागच्या वेळेस मी व्याख्या दिली होती. कोणतं? ज्याच्याकडे धन आहे, दुसरं आहे शक्ती, यश, सौंदर्य आणि ज्ञान आणि वैराग्य. ज्याच्याकडे 6 ऐश्वर्य असेल त्याला भगवान म्हणतात. ज्याच्याकडे दया असेल त्याला दयावान, ज्याच्याकडे रूप असेल त्याला रूपवान, ज्याच्याकडे गुण असेल त्याला गुणवान, जसं ज्याच्याकडे भग असेल त्याला काय म्हणतात? भगवान. तर इथे भगवान म्हटल्यानंतर भगवंत काय करतील? आता अज्ञानाचं दमन करतील. आणि कोणत्या गोष्टीचं? तर 4 गोष्टी. पहिली गोष्ट भगवंत म्हणतात कुतस्ते कस्मिलम इदम विस्मते विषम्मे. काय पहिली लाईन? कुतस्ते कस्मलम इदम विषम. तुझ्या डोक्यांमध्ये अशा वाईट घाण कचरा कुठून आला? हे पहिलं लाईनीमध्ये क्लिअर करतात भगवंत समोस्थितन. दुसरं काय सांगतात? अनार्य दुष्टम अस्वर्गम. इथे 2 गोष्टीचं वर्णन करतात. म्हणजे अनार्य, आर्य म्हणजे काय? जो शास्त्रानुसार ज्ञानानुसार जगणार आहे त्याला आर्य म्हणतात. आणि जे शास्त्राच्या विरुद्ध वागतात त्याला काय म्हणतात? अनार्य. अनार्य ह्या शब्दाचा अर्थ काय? की तो विपरीत वागत असतो आणि विपरीत केल्यानंतर त्याच्याकडून संस्कार नसते. बरं, हे विपरीत वागण्याचा परिणाम काय होतो? अस्वर्गम. अस्वर्गम म्हणजे त्याला इथे एक शब्द वापरला. अस्वर्गम म्हणजे काय? जो मोहामध्ये किंवा उच्चतोर लोकात जाऊ शकत नाही म्हणून अस्वर्गीय म्हटलं. अरे हे ज्ञान घेतलं तर स्वर्गात जाशील, आर्य होऊन तू स्वर्गात जाशील. पण अनार्य होऊन काय होतोय? तू इथं भौतिक जगात राहतो म्हणून अस्वर्गम दिलेले. आणि पुढे एवढंच नाही, ह्या दोषामुळे काय झालं? तुझ्या जीवनात नुकसान. अकीर्ती कर्म अर्जुनम. तुझ्या जीवनामध्ये उच्च लोकात जाण्याचं नाही, अपयश येईल आणि तुझी कीर्ती पण नष्ट होऊन जाईल. हे कितवा गुण सांगतात? 3रा गुण सांगतात. 4थे काय दिलेलं आहे? कीर्तन. ह्या श्लोकातून एवढ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. म्हणजे अर्जुनाच्या 2 ते 3 श्लोकांमध्ये अर्जुनाची जी तथाकथित करुणा त्याचं भाषण करतात. श्लोक नंबर 3 वर जा. इथे काय? क्लेब्यम मा समगाम पार्था नैव तत्व पपदते शूद्रम हृदय दौर्बल्यम तोक्त उत्तिष्ठ परंतपा. आता इथं भगवंत काय म्हणतात? क्लेब्यम मनस पार्था, की तू नपुंसासारखं का गप्पा मारतोयस? आपल्या भाषेमध्ये नपुंसकला काय म्हणतात? 1 आणि 5. तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. भगवंत संस्कृत भाषेमध्ये बोलतात. संस्कृत मध्ये एखाद्याला आपण असं गाढव म्हटलं तर राग येईल ना. हे गाढव. पण संस्कृत म्हणलं हे वैशाखानंदन, तर तुम्हाला आनंद होईल. काय प्रभूजी नाव दिलंय? काय दिलं? काय दिलंय? हे वैशाखानंदन. इथं कोणाला गाढव म्हटलं राग येईल, पण त्याला संस्कृत मध्ये गाढव म्हटलं राग. तर म्हणजे संस्कृत मध्ये जरी शिवी दिली कोणाला तरी लक्षात आहे. आता एक सौम्य विरेचन गोळी आहे, एरंड भूषंद गंधर्व हरिती किवटी. लक्षात राहिलं तुमच्या? नाही लक्षात राहिलं. एरंड भूषंद गंधर्व हरिती किवटी. ऐकायला भारी वाटतंय पण ती पोट साफ करायची गोळी आहे. तर इथे भगवंत अर्जुनाला काय म्हणतात? क्लेब्यम म्हणजे तू नपुंसकाकार गप्पा मारतोय. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात? नैव तत्व उपदते म्हणजे तुला हे सोबत नाही. तुझ्यासारख्या व्यक्तीला, एखादा मोठा व्यक्ती असेल आणि त्याच्याकडून चुका झाल्या तो लोक काय म्हणतात? तुला सोबतंय का असं वागायला, बोलण्यासाठी? तू काय आहे ते काय त्याच्याकडून नाही लागतो. पण भगवंत इथे काय म्हणतात? नैव तत्व उपदते. अरे तुला सोबतंय का? हे भगवंत काय करतात? 4था. आणि 5वी गोष्ट काय करतात? 5 झाले. 6वी गोष्ट शूद्रम दुर्बल हृदय दौर्बल्य. अशा तथाकथित उदारता अहिंसावादी तू करुणा करून काय उपयोगात आहे तुझं? मग तुझं दुर्बळ कसं झालंय? हृदय दुर्बल. जो व्यक्ती दुर्बळ व्यक्ती असतो तो नेहमी रडत असतो. काही लोक बघा ना, त्यांना थोडंसं गलीत जरी काही भांडणं झाले तरी त्यांचं हृदय धडबड होतं. ते वीक असतात. म्हणून भूत प्रेत कोणाला लागतं माहितीये का? जे अति विकनेस लोक असतात फिजिकली आणि मेंटली त्यांना लागते. जे मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असतात त्यांना भूत प्रेताची भीती नाही वाटत. आणि अशा लोकांना ते अटॅक करतात. हे शास्त्राचं मत आहे. जे वीकनेस असतात, वीकनेस फिजिकली नाही बरं, काही लोक लितबिशीर असतात, मेंटली आणि
हार्डली जे विके असतात त्यांना अटॅक करतात ते. म्हणून अर्जुन इथं हे करतात. आणि मग भगवंत शेवटी म्हणतात तोक्त उत्तिष्ठ परंतपा, अरे उठ आणि सगळं सोड आणि युद्धाला काय कर, तयार हो. या 3 श्लोकांमध्ये भगवंत अर्जुनाला काय करतात, 6 गोष्टीचं वर्णन करतात की तुझी तथाकथित जे आहे करुणा, तू काय कर, हे सगळं सोडून दे. हा 3 श्लोकामध्ये 7 गोष्टीचं वर्णन केले. आणि केल्यानंतर आता 4 ते 6 श्लोकांमध्ये अर्जुनाच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. आता मी वरचीवर काय घेतो, डीप मध्ये गेलं ना, एका श्लोकावर आपलं प्रवचन वाचा, म्हणून आपल्याला सिक्वेन्स समजायची. ठीक आहे. आता 4 ते 6 श्लोकांमध्ये अर्जुनाच्या मनामध्ये जे संदेह असतात आणि भ्रांती असते त्याच्याबद्दल ते वर्णन करतात. काय असते आता बघा. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणारा भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीशी मी बाणाने कसे काय युद्ध करू शकेल. तर इथे अर्जुनाला भगवंत इनडायरेक्टली काय करतायत, टॉन्ट मारतायत. तुम्हाला कळालं का टॉन्ट? नाही कळालं. हे अरिसूदन आणि हे मधुसूदन, बघा लाईन मध्ये शब्द मागे पुढेच आहेत. तर याच्या मागे ते म्हणतात की माझ्यासमोर कथम भीष्म महे संगत द्रोणाचे मधुसूदना. समोर कोण कोण व्यक्ती येतात, भीष्मदेव आहेत, द्रोणाचार्य आहेत. एवढे मोठे लोक असताना पूजार हवीर अरिसूदना, ते पूजे करण्यासारखे व्यक्ती येतात. आणि अशा वरिष्ठ व्यक्तींचा मी वध कस काय करू शकेल. जसं तुमचे गुरु येतात, कोण, कृष्णाचे गुरु कोण होते, सांदीपनी, तुम्ही त्यांना असंच मारणार का? दुसरं, इथे वरिष्ठांच्या प्रती तुमचे जे पितामह आहेत उग्रसेन, आता इथे अर्जुन कोण होता, अर्जुनाचे आजोबा कोण होते, भीष्मदेव, आणि गुरु कोण होते, द्रोणाचार्य. तर तुम्ही सांदीपनी मुनी आणि गुरु तुमचे आजोबा उग्रसेनच्या प्रती असाच व्यवहार करतात का? म्हणून अर्जुन काय म्हणतो, अरिसूदन, मधुसूदन तर मग ठीक आहे, अरिसूदन तुम्हाला तरी सोपतं का, गुरुला तुम्ही असं मारायला सांगतात. मग इथे गेल्यानंतर मग तिथे गुरु कोणाला मारलं पाहिजे, तर ते म्हणतात की कधी वरिष्ठ जे असतात वयाने, जरी ते रागवले, चुकानं बोलले, तरी लहान्या व्यक्तींना त्यांना उलट बोलता कामा नये. म्हणून जीवनांमध्ये 2 प्रकारची व्यक्ती असतात, एक ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध. जे वयानं लहान असतात पण ज्ञानानं मोठे असतात, जसं सुखदेव गोस्वामी वयानं लहान होते पण ज्ञानानं खूप मोठे होते. भगवान कपिल देव, माता देवतीने त्यांच्याकडून ज्ञान घेतले. वयानं कमी असते पण ज्ञानानं मोठे असले त्यांना, जसं ज्ञानेश्वर माऊली वयानं लहान आहेत पण ज्ञानानं खूप मोठे आहेत. हे काय झालं, ज्ञानवृद्ध. एक वयोवृद्ध असतात, म्हणजे जे वयानं मोठे झाले असतात. तर या दोन्ही व्यक्तीच्या प्रती जेव्हा तुम्ही अपराध करता तर तुमच्या जीवनातल्या 6 गोष्टीचा नाश होतो. यश, ऐश्वर्य, बळ, सामर्थ्य, नीती आणि यश, आपलं विजय, हे नष्ट होतं. त्याचं दिलेले जास्त डिटेल्स मध्ये. तर इथे ते म्हणतात की सामान्य जे व्यक्ती येतात त्यांच्या प्रती आपला शिष्टाचार असला पाहिजे आणि आपला व्यवहार 3 लेवल असला पाहिजे. जे लहान असतात त्यांच्यावर आपण करुणा केली पाहिजे, जे आपल्या समान वयाचे असतात त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे, आणि जे वरिष्ठ असतात त्यांच्याशी आपला आदर असला पाहिजे. ही आपली सिक्वेन्स असली पाहिजे. म्हणून इथं भगवंत म्हणतात की अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीशी मी बाणाने कसं काय युद्ध करू शकेल. आणि मग याला प्रूव्ह करण्यासाठी मी 5व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या मनात भाव होता, याच्यापेक्षा मी याला मारण्यापेक्षा मी काय करेन, भीक मागून खाईल. आणि मग पुढचा 5वा श्लोक आहे, गुरु न हत्वा निमानुभाव श्रेयम भोक्त भोक्ष्यसीम लोके हर्त्वत कामा गुरो न हैव भुंज्या भोग रुधिर प्रदिग्न नाना. महात्मा सम असणारे माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भीक मागून जगणे अतिशय सोयीस्कर आहे. जरी त्याने भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग काय होते, रक्तरंजित होते. त्यापेक्षा मी काय करेन, मी गुरुला मारणारच नाही. कारण भले ते लाभार्थ काम, त्यांचा काम असेल मला मारण्यासाठी, पण माझी कामना नाही, मी भीक मागून सुद्धा जगू शकतो.
माणूस युद्ध कधी करतो? दोन गोष्टी असेल, एक लोभ असेल किंवा ईर्ष्या असेल. ह्या दोन गोष्टीमुळं कर. मला लोभ बी नाही आणि ईर्ष्या पण नाही, त्यामुळं मी काय करेन, मी गुरुला मारणार नाही. आणि न दिल्यामुळे इथे ते म्हणतात की एवढं मोठं पाप आहे. गुरुन काय दिलेलं आहे? गुरुन हत्वा आणि महानुभाव, अशा व्यक्तीचा मी हत्या न करता हत्या करून मोठं पाप कुठं बघू? मग इथे आचार्य भगवंताच्या मनातलं मूड सांगतात. काय सांगतात? अरे गुरु तर तुझ्या विरोधात आहेत ना, तुझ्या शत्रूच्या बाजूला उभे आहेत, मग त्याचा वध केला तर पाप कुठं लागेल? अर्जुन म्हणतो नाही, इथं काय दिलेलं आहे की श्रेय भोगतो की गुरु ते माझे गुरु आहेत, जरी ते चुकीचे जरी असले तरी त्याने जरी शिष्टाचार सोडला असेल, पण मी माझ्या शिष्टाचाराला मी सोडू शकत नाही. म्हणून दिल्यानंतर इथे 5 नंबरच्या श्लोकामध्ये दिल्यानंतर अर्जुनांना का गुरुला मारण्यासाठी मना करा आणि निंदित कर्मापासून ते स्वतःला, इथे अर्जुनाचा मूड सांगितलेला आहे की गुरुच्या प्रती दया सांगितलेली, आणि दुर्योधनाच्या मनात काय सांगितलेलं आहे? निंदा. त्याने आपल्या भोगासाठी गुरुला नाही आपल्या आजोबाला वापरला. ते म्हणले दुर्योधनासारखी मेंटॅलिटी आहे, त्याच्यानंतर आमच्यात फरकच राहणार नाही आम्ही जर गुरुला मारलं तर, कारण ती अधर्मी होते आणि आम्ही धर्मी आहेत म्हणून मी मारणार नाही. श्लोक नंबर 6 मध्ये काय सांगितलेलं आहे? त्यांच्यावर विजय प्राप्त करणं, त्यांच्याकडून पराजित होणे, या दोन्हीपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्राची हत्या केली तरी आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. म्हणजे ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की भले ते जिंकलो न जिंकलो याच्यातून काहीच आम्हाला लाभ होणार नाही. इथे अर्जुन नाही का, अर्जुनाच्या मनामध्ये ह्या श्लोक नंबर 6 मध्ये 4 कारण दिले जातात. पहिलं कारण कोणतं दिले जात आहे की अनावश्यक हिंसा जे नाही, तुम्ही कर्तव्य करायला मला सांगतात, पण मला कर्तव्य करायचं, हिंसा पण नाही करायची आणि युद्ध पण नाही करायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी भीक मागून जगू शकतो, मला काही गरज नाही. आम्ही 5 गाव मागितले होते, दिली नाही, पण आम्ही भीक मागून जगायला तयार आहेत. आणि इथे अर्जुनाचा दुसरा मूड दिसतो, विरक्ती दिसते, अटॅचमेंट नाही, म्हणजे जीवनयापन करायला काही नाही, विरक्ती. तिसरी गोष्ट, विजयाची निश्चित नाही, जिंकलं तरी हे राज्य दाखवायचं कोणाला, आणि हरलो तरी हे दुःखच येणार आपल्या जीवनामध्ये. म्हणजे विजय असो का पराजय असो, हे दोन्ही आमच्या जीवनात काय दुःख देणार, त्यापेक्षा नको. चौथी गोष्ट, जरी विजय आणि पराजय हे दोन्ही संबंधीचं, जरी विजय पराजय झाला तर सुख कुठं भेटणार आहे? ज्यांना सुख दाखवायचंय, जे सुख भोगणार आहेत ते कोणीच नसणार आहे त्या युद्धभूमीमध्ये. श्लोक नंबर 6 मध्ये. म्हणून प्रमुख धार्तराष्ट्राने, इथे आता धार्तराष्ट्र शब्द का वापरलाय? इथे अर्जुन नाही का कौरवांना दोष देत नाही, चुलत भावांना दोष देत नाही. दोष कोणाला देतात? कारण ह्या मूळ खराब आहे म्हणते. एखादा म्हटलं ना भाऊ बहिणीमध्ये, पोरं चांगले तो बापले खराब आहे. बाप जर व्यवस्थित राहिला तर घरातले नीट वागतात. आमच्या भक्तांचं आहे, त्याचा पुतण्याला डेंजर आहे. बाप जर व्यवस्थित राहिला तर पुतण्या व्यवस्थित वागत, पण तो बाप पुतणीच्या पुढे वागतच नाही, पण पोराच्या पुढे वागत नाही. तर असं काय आहे, इथे दोष कोणाला दिलेला आहे? पोरांना नाही दिलेला आहे. दोष कोणाला दिला? धृतराष्ट्राला. म्हणून इथे धार्तराष्ट्र शब्द वापरला. मग ही अवस्था झाल्यानंतर, अर्जुनाचं केल्यानंतर भ्रमित झाला, आणि झाल्यानंतर आता तो शेवटी हातबल झाल्यानंतर भगवंत शांत होते. आता ह्या एवढ्या श्लोकांमधून पहिल्या अध्यायाचे 46 आणि हे 6 श्लोक म्हणजे 42 श्लोकांमध्ये भगवंत शांत होते, एक श्लोक बोलले. तर इथे शिक्षा पहिली आहे, तुमच्याकडे कोणी समस्या घेऊन आलं तर पहिले त्याचं भरपूर ऐका. त्याने 2 शब्द बोलल्यानंतर बडबड चालू करू नका. त्याच्या पोटातली सगळे ऍसिडिटी निघू द्या, त्याला बडबड करू द्या, नंतर गायडन्स करा. जोपर्यंत तो तयार होत नाही ऐकायला तोपर्यंत सांगायचं नाही. कालच आमच्या गुरु महाराजांच्या व्यास मधून ते म्हणतात, जोपर्यंत कोणी मला विचारत नाही तोपर्यंत मी त्याला गायडन्स करत नाही. आणि एखाद्यानं सांगायला आला त्याचं भरपूर ऐकायचं, आणि शेवटी माझाच अनुभव आहे, कोणी सांगायला आलं ना 100 आणि शेवटी 2 मिनिटं सांगायचं असं केलं. तू म्हणतो प्रभूजी काय गायडन्स केलं? गायडन्स काय ना, तू वॉमिटिंग केली सगळी, तू मोकळा झालाच, आणि मी जे सांगितलं ते डोक्यात घुसत. ऍसिडिटी झाला, आता मला पोटात मळमळ, आणि मी आज फिश खायला गेलो, पण ते मनच लागणं खाला का, तर ती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे होत नाही. तर हे प्रिन्सिपल येतं. आता भगवंत काय करतात ह्या श्लोकाच्या नंतर,
अर्जुन आता हतबल होतो आणि भगवान कृष्णाला मान्याचं पद कार्पण्य दोषो पहता स्वभावा पृच्छामि त्वं धर्म सुमोढ चेता यस्य श्रेष्ठनिश्चित ब्रूहितन्मे शिष्येस्तहं स्यादिनो मां त्वं प्रपन्नम्. अर्जुन हा शेवटचा श्लोक म्हणतोय. इथे काय म्हणतात, कार्पण्य दोषो पहता स्वभाव. आता काय झालंय, मी दुर्बळ झालोय. आता मी काय झालं, दुर्बळ, मला काही माझी बुद्धी भ्रष्ट झाली, दुर्बळ झालं. दोष पहता स्वभाव, इथं दोन गोष्टी अर्जुनाबद्दल सांगतात. एक तर माझ्यामध्ये दोष आहे. दुसरी गोष्ट माझा स्वभाव मला घातक ठरलाय. अर्जुनाने स्वीकार केलेला आहे. आपल्या जीवनात चढ उतार झाल्या त्या दोनच गोष्टी आहेत, एक तर दोष असेल नाही तर स्वभाव असतो. आणि केल्यानंतर पृच्छामि त्वं धर्म सुमूढ चेता, माझा दोष आणि स्वभाव मला कळत नाही, काय करावं काय नाही. पृच्छामि त्वं, मी विचारतो. काय विचारतोय, धर्म समूढ चेता, धर्माबद्दल सांगतो. आणि चेता, तुम्ही परमचेतनाचे ज्ञान द्या माझ्या डोक्यामध्ये. निश्चित ब्रूहितन्मे, निश्चित होऊन, म्हणजे आता तुम्ही काय करा, मला ते सांगा. ब्रूहि म्हणजे सांगा. का बरं भगवंत म्हणजे मी तुला काय सांगायचं. आतापर्यंत फ्रेंडच्या गप्पा मारत होता. अर्जुन फ्रेंड होता आणि भगवान कृष्ण मित्र होते. मी तुला ज्ञान का द्यायचं, तर अर्जुन म्हणतो शिष्य त्वं शानेन मां प्रपन्न. आता मी तुमचा शिष्य झालोय आणि मी तुम्हाला सगळं प्रपन्न होतो. आता प्रपन्न ह्या शब्दाचा अर्थ इथे अर्जुन बळजबरी भगवंताला पाय धरतो. शरणागतीचे दोन प्रकार सांगता ह्या श्लोकांमध्ये. एक पहिलं प्रपन्न म्हणजे काय, मी घारेप्रभूकडे येतो उदाहरणार्थ, आणि घारेप्रभू मला काही देत नाही तर मी त्यांचा पाय धरतो आणि म्हणतो प्रभूजी मला ही वस्तू द्या, ही द्या. मी तुमच्या पाय, जोपर्यंत मला ही वस्तू तुम्ही देणार नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. घारेप्रभू म्हणतात काय पाहिजे बाबा, घेऊन टाका प्रभूजी. याला काय म्हणतात, बळजबरी त्यांच्याकडून वस्तू काढून घ्या. म्हणजे माझा मतलब आहे, त्यांची इच्छा नाही, पण मला पाय धरून ते काय करायचं, काढून घ्यायचं. शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेयो मोक्षामि मा शुच. सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण आहे, मी तुला सर्व पापातून काय करेन, मुक्त करेन. म्हणजे ती शरणागती भगवंताला अपेक्षित आहे. इथं कोणती प्रॉब्लेमॅटिक टर्म्स कंडिशन ठेवून शरण, प्रपन्न म्हणजे शरणागत दिलेले. थोडं जड चाललंय का, नाही ना. हा, तर दिलेले. दिलेल्यानंतर मी आता काय करतो, शिष्य स्वीकारतो. का बरं शिष्य स्वीकारले, भगवंत म्हणतात की जोपर्यंत तुम्ही शिष्य होणार नाही तोपर्यंत मी ज्ञान घेऊ शकत नाही. आणि ज्ञान घेण्यासाठी दोन गोष्टी लागतात इथे, एक समर्पण आणि शरणागती. अर्जुनानं काय केलं, भगवान कृष्णाच्या पुढे समर्पण ठेवलं. कसं समर्पण ठेवलं, माझा दोष आणि स्वभाव काही कळत नाही, कार्पण्य झालंय, मी आता तुम्हाला समर्पित होतोय आणि शरणागत झालो. आता तुम्हाला माझ्यासाठी जेव्हा डॉक्टरकडे जातात आणि तुम्ही डॉक्टरला सांगता असं करतात तर डॉक्टर ट्रीटमेंट नाही करत, पण डॉक्टर साहेब माझा आजार झाला आणि तुम्हाला जे करायचे ते, डॉक्टर माझा तुझं ऑपरेशनच करावं लागणार, तू झोप. हा, ही अवस्था सांगितल्यानंतर आता भगवंत काय करतात, पुढच्या श्लोकांमध्ये वर्णन करतात. आणि 8 नंबरच्या श्लोकांमध्ये अर्जुन पुन्हा त्याला कारण देतात. काय देतात कारण, 7 ते 10 श्लोकांमध्ये 7 ते 10 श्लोकांमध्ये अर्जुन शरणागत घेण्यासाठी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. दिल्यानंतर 8 नंबरच्या श्लोकांमध्ये जा. भगवंत मला ठीक आहे तू शरणागत झाला आहे, पण हे का बरं करतोय तू सगळं. तर अर्जुन म्हणतो माझी इंद्रिय सुख करू पाहणाऱ्या शोकाला या जगात नाहीसे करता येईल असा कोणताही उपाय मला दिसत नाही. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हा, स्वर्गातील देवासारखे सर्व तत्व असलेले वैभवशाली तसे निष्कंठ राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचं निराकरण करता येणार नाही. हे भगवंत अर्जुन काय करतो, भगवान कृष्णाला उत्तर देतात. म्हणजे मी तुझा शिष्य स्वीकारल्यानंतर मी तुला काय द्यायचं, तर भगवंत अर्जुन म्हणतो ह्या गोष्टी आहेत मला. आणि गेल्यानंतर अर्जुन काय, हे श्लोक ऐकल्यानंतर धृतराष्ट्राला एवढा आनंद होतो की अरे आता तर पक्क झालंय, पांडव वैराग्य घेणार आणि वनात जाणार आणि माझ्या पुत्राला काय होणार, राज्य भेटणार. संजय लगेच पाणी फिरतो तिथं. काय म्हणतो, संजय वाच एव मुक्ता ऋषिकेशो गुडाकेश परंतप
यो विश्व इति गोविंद मुक्त्वा तृष्णी बुभुवः. हा झाल्यानंतर ह्याप्रमाणे बोलून झाल्यापर्यंत अर्जुन श्रीकृष्णांना हे गोविंद मी युद्ध करणार नाही असं स्तब्ध झाला. झाल्यानंतर गोविंद शब्द का वापरला इथं, ऋषिकेश का वापरला, तर एक म्हणजे ऋषिकेश म्हणजे माझे इंद्रियाचे स्वामी तुम्ही, त्याच्यानंतर गुडाकेश तुम्ही अज्ञानाचे स्वामी आहे, दुसरा शब्द वापरला भगवान कृष्ण. तिसरा शब्द वापरला गोविंद तुम्ही इंद्रियाचे स्वामी आहेत. गो म्हणजे इंद्रिय आणि माझे इंद्रिय काय झालेत, काही कळत नाही माझ्या इंद्रियाला. आता तुम्ही काय करा, आणि केल्यानंतर तृष्णी मी स्तब्ध झालोय. झाल्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, पुन्हा शब्द वापरतात. हे भरतवंशा श्लोक नंबर 10. त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मधोमध हास्य करणारे खिन्न झालेले अर्जुनाला याप्रमाणे भगवंत मागच्या श्लोकामध्ये हसत होते, पण भगवंतानं काय केलं, आपले हास्य लपून ठेवले. अर्जुन म्हटलं का बरं हसले. भगवंत म्हणतात काय मूर्खासारखं बडबड करतोस तू. आणि केल्यानंतर इथं भगवंत काय करतात, आता हसायला सुरुवात करतात. लय मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता, असं मारत होता, तसं मारत होता. तर ह्या श्लोकांमध्ये भगवंताला इथे मागच्या श्लोकांमध्ये थोडंसं आपण थोडं डीप जाऊया. गोविंद शब्दाचं म्हणजे तुम्हाला सगळं माहित आहे, ऋषी म्हणजे तुम्ही इंद्रियाचे स्वामी येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमतप. परमतप म्हणजे तुम्ही पारिवारिक स्नेहामध्ये मिथ्य शोक अभिभूत आहे. अरे तुम्ही मोठमोठ्या गोष्टी जिंकलेल्या आहेत, तुमच्यासारखं महान विद्यालय हे सोपतं का. आणि ह्या 3 शब्दाचा वापरल्यानंतर इथे आचार्य भगवान कृष्णाला ज्ञान देण्यासाठी अर्जुन पात्र बनले. अर्जुन पात्र बनण्यासाठी अर्जुनामध्ये 4 क्वालिटी दिसलेल्या आहेत. एक म्हणजे शम आणि दम. कसं शम आणि दम, त्याचे मन आणि इंद्रिय पूर्ण नियंत्रण होतं. श्लोक नंबर 1.32 मध्ये शम आणि दमाचं वर्णन केलेले. आता हे श्लोक ध्यानात ठेवा कुठं काय चालू आहे, नाही तर नुसतं काय म्हणतात ये रे माझ्या मागल्या, तसं नका करू. दुसरी गोष्ट उपरती भोगाची उदासीनता. 1.35 श्लोकांमध्ये अर्जुनाची भोगाची उदासीन होती. तितिक्ष 2.5 मध्ये तितिक्षेचं सहन करण्याची ताकद होते अर्जुनामध्ये, या तिसरं क्वालिटी. आणि चौथी गोष्ट म्हणजे 2.7 श्लोकांमध्ये भगवान कृष्णाच्या प्रती एवढी श्रद्धा होती आणि विश्वास होता, तर त्यामुळे अर्जुन मुक्तीचा कारण होता, ज्ञान प्राप्तचा कारण होतो. मग ज्ञान घ्यायचं असेल तर 4 गोष्टी लागतात. एक म्हणजे इंद्रिय दमन लागतंय, दुसरं म्हणजे भोगाच्या प्रती उदासीनता, तिसरं सहन करणं, 2 सुख दुःख मान अपमान लाभ आणि जय पराजय. आणि श्रद्धा पाहिजे, जे व्यक्ती ज्ञान देतोय त्याच्या प्रती श्रद्धा असेल तरच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतंय. काय होतंय, लोकांना सगळ्याला ज्ञान घ्यायचंय, सगळ्याला ज्ञान घ्यायचंय, पण कोणाला पालन करायचं नाही. एवढे कथा कीर्तन काय होतात, पण पालन कोण करतंय. मग ज्ञान घ्यायला भरपूर, इथे बी सत्संगाला भरपूर ज्ञान घ्यायला येतात, पण पालन कोणाला करायचं नाही किंवा पालन करण्याची इच्छा करत नाही. म्हणून इथे भगवंत बघतात की ज्ञान मी कधी देईन तुमच्या जीवनात. तुम्हाला जेव्हा पालन करायचं असेल तेव्हा त्या डोक्यात ज्ञान देतात. जर तुम्हाला ते पालन करायचं नसेल ना, तुम्ही दरवाजा उघडला की तुमच्या डोक्यातून सगळं विसरून जाईल. मागच्या आठवड्यात काय सांगितलं होतं प्रभूजीनं, भारी सांगितलं होतं, पण काय विचार माहित नाही का, पालन करायचं नाही. त्याच्यामुळे डोकं, ज्या दिवशी तुमच्या मनात पालन करायचं त्या दिवशी तुमच्या हृदयात ते ज्ञान तुमच्या डोक्यामध्ये चित्तामध्ये. आता आवडीचं गाणं बघा, मी रिक्षा जात होते एकदा, मला ते नेहमी प्रवचन आहे. मी नाशिक रोड पासून रेल्वे स्टेशन बसलो होतो रिक्षात, त्या 2 गाणे ऐकले, पाठ झाले कुठपर्यंत मंदिरापर्यंत. 3 गाणे पाठ झाले. हर घडी बदल रही है धूप और छा, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. गाणं चांगलं आहे, अर्थ त्याचा म्हणून घ्या बरं. त्यात दुसरीकडे हर घडी बदल रही धूप और छा, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो, जगून घ्या. म्हटलं श्लोक पाठ करायला घेतलं तर पाठ होत नाही, गाणं लगेच पाठ झालं राव. का? कारण की त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. गीतेमध्ये का नाही, पालन करत नसल्यामुळे ते डोक्यात पल्ले पडत नाही. म्हणून इथे ज्ञान घ्यायचं असेल तर भगवंत इथं हसायला लागले. आणि म्हणून इथं ऋषिकेश शब्द वापरलेला अर्जुनासाठी, कृष्णासाठी. संजयनं श्लोक नंबर 9 आणि 10 मध्ये ऋषिकेश शब्द डबल आलेला आहे.
आणि आल्यानंतर ऋषिकेश का, आता भगवंत हसतायत आणि हसल्यानंतर भगवंत अर्जुनाला शिष्य करतात आणि फटकारतात. काय फटकारतात आणि 1 आता 24 मध्ये अर्जुनाच्या जे हिताच्या गोष्टी आहेत आता ते नियंत्रण करा. आता श्लोक नंबर 11 पासून 30 पर्यंत भगवंत ज्ञानयोग, सांख्ययोग आणि शरीर आत्म्याचं विश्लेषण, विशेष करून पदार्थ आणि आत्माचं वर्णन करतात. हा तर थोडा क्लिष्ट आहे, पण थोडंसं तुम्ही अलर्ट होऊन जरा वाचन करता. 11 ते 30 श्लोकांमध्ये ज्ञानयोग, सांख्य, शरीर, आत्मा याच्याबद्दल श्लोकांची वर्णन करतात. आणि सगळ्यात जास्त श्लोका भगवंत आत्म्याबद्दल बोलतात गीतेमध्ये. जसं एखादी बिल्डिंग आहे, जेवढी मोठी बिल्डिंग असेल, आता आमच्या मंदिराची बाजूची बिल्डिंग आहे 7 मजली, तर किती फूट खोललं होतं म्हणजे 25 फूट खोल बांधलं होतं. त्याला म्हटलं एवढं का, म्हणजे प्रभूजी बिल्डिंग जेवढी हाईट आहे ना तेवढी खाली डीप मध्ये जावं लागतं. आता भगवंत गीतेमध्ये प्रमुख ज्ञानाचा पाया रचतात आणि हे जर पाया कळालं तुमच्या जगातले 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि म्हणून भगवंत आता पाया रचतात. आणि तो सांख्य दिल्यानंतर ह्या श्लोकाचं सार दिल्यानंतर चिंता दया करण्यासाठी 1 ते 28 श्लोकाचं म्हणजे जे 1.28 ते 30 श्लोकांमध्ये आत्मा शाश्वताचं वर्णन करतात. आणि केल्यानंतर इथे श्लोक नंबर भौतिक शरीराची नश्वरताबद्दल अर्जुनाने जे काही प्रश्न उभा केले, एकेका प्रश्नाचं आता भगवंत काय करतात, खंडन करतात. आणि कसं खंडन करतायत, श्लोक नंबर 11 मध्ये जा. काढला. आता श्लोक कोण म्हणताय, गीतेमध्ये भगवान कृष्णाने किती वेळा श्री भगवान वाचे नाव आलंय, किती वेळा, मागच्या वेळा सांगितलं 72. धृतराष्ट्राचं किती वेळा आलं, एकदा आलं. संजयचं नाही, 15 वेळा आलंय. आणि अर्जुनाचं ते तुम्ही अभ्यास करायचा. ठीक आहे, एवढं रेडीमेड फुकट दिलं तर तुम्ही तर आळशी होऊन जाता. हा ठीक आहे. आता इथे अर्जुन नाही का भगवंत 2 गोष्टी सांगतात. कोणत्या सांगतात, पहिली लाईन काय सांगितलेले, श्री भगवान वाच असोचानन सोचांत प्रज्ञावादस भाससे गतासून गतासूच नानुशोचित पंडिता. भगवंत म्हणतात, अरे येड्या काय तू विलाप करतो. पहिली गोष्ट काय, अनशोचन शोचंत. भगवंत काय म्हणतात, जे शोक करणारे व्यक्ती नाही ते शोक करत नाही. जी गोष्ट शोक करण्यासारखी नाही त्याच्याबद्दल शोक करून काय अर्थ आहे. आणि दुसरं पंडिता, तू दुसरी गोष्ट, तू पंडित वाचन करतो पण ती शोक करण्यासारखी नाहीच आहे, तर काही उपयोगच नाही पहिल्या लाईन मध्ये. आणि प्रज्ञाचं भाषाचे, प्रज्ञा शब्दाचा अर्थ काय, बुद्धिमान व्यक्ती. तो स्वतःला बुद्धिमान समजतो ना, भाषाचे बुद्धिमान व्यक्तीसारख्या गप्पा मारतोयस. पण काय, गतासुना नानुशोचित पंडिता. जे विद्वान लोक राहतात ते जीवित आणि मृत आणि शोक करीत नाही असे व्यक्ती कोण आहेत, पंडित आहेत. तो स्वतःला बुद्धिमान समजतोय, प्रज्ञान समजतोय, पण पंडित असं, पंडित व्यक्ती काय, जिवंत किंवा मृत या जीवनातल्या सुख दुःखाला तो अजिबात विचलित होत नाही, याला पंडित मानतात. आणि म्हणून ह्या पहिल्या लाईन मध्ये 11 नंबरच्या श्लोकांमध्ये 3 गोष्टीचं वर्णन केलेलं. एक म्हणजे भगवंत 3 गोष्टी, जे स्थूल शरीर आहे तू त्याची किती काळजी केली, तो मृत्यूपासून वाचू शकतो का, नाही. मग तू किती, पहिली गोष्ट आत्मा गेलेला आहे. दुसरी गोष्ट सूक्ष्म शरीर, त्याचं रक्षण करशील तर शरीर टिकलत नाही, तर सूक्ष्म शरीर, आता स्थूल शरीर कोणत्या गोष्टीचे आहेत, 5 गोष्टीचं, मन बुद्धी अहंकार आणि आणखी काय, सॉरी पंचमहाभूत. पृथ्वी जल अग्नी आकाश वायू, या 5 गोष्टी ते नाशच होणार आहेत. तुम्ही म्हणणार मी सूक्ष्म शरीराची काळजी करतो, मग सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकार, जसं स्थूल शरीर गेलं तर सूक्ष्म शरीर सुद्धा जाणार आहे, ते काही थांबणार. मग या दोन्ही गोष्टीचा शोक करून उपयोग नाही. मग ते म्हणे अर्जुनाच्या मनात आता आत्मा, भगवंत आत्मा तर शाश्वत आहे, किती त्याने जन्म घेतले किती नाही माहीतच नाही. मग भगवंत अर्जुनाच्या मनात प्रश्न आला, तू जसा जन्म घेतला तसा तो मरत असेल, तर भगवंत म्हणा नाही पुढच्या श्लोकामध्ये
ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राज्य अस्तित्वात नव्हते, असा काळ कधी नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्व विहीन होणार असे नाही. म्हणजे काय, कितीतरी असा काळ कोणता नव्हता भूतकाळात, भविष्य आणि वर्तमानात. आपण होतो, पण तू सगळं विसरून गेलेलं, पण मला सगळं आठवते. आणि मग हे असं होणारच नाही. आणि मग प्रपात तात्पर्यात लिहितात कठोपनिषेधाचा श्लोक. काय देतात? नित्य नित्यनाम चेत चेतना एका बहुनाम विदती कामा. हा श्लोक एवढा सुंदर आहे, ज्याला हे श्लोक समजला त्याला वेदाचं ज्ञान समजल्यासारखं. तर इथे या 12 नंबरच्या श्लोकांमध्ये भगवंत 4 गोष्टीचा विषय करतात. कोणतं? न तत्वे जातुम नाशम, असं कधी होऊ शकत नाही, परमात्मा पहिल्या काळात होता. दुसरं, नेने जनादीपा, नेने न तत्वे नेमे जनादीपा, म्हणजे काय, जीवात्मा हा राहणार आहे. तिसरं काय, नैव चैव न चैव न भविष्यामी, तो भविष्यात होता आणि आहे पण आहे. आणि असा कधी होणार नाही. सगळे सर्व वयम मतप्रम, म्हणजे काय, हे कायमस्वरूपी राहणार आहे. आता इथे अर्जुनाच्या मनात प्रश्न आला आणि तर्क दिला अर्जुनानं भगवंताला मनातली मनात. आणि भगवंत अर्जुनाच्या मनाला तर्क खोडतात. काय तर्क अर्जुन मांडला? की भगवंत तुम्ही म्हणतात आत्मा शाश्वत आहे, पण तो शरीर संबंधित आहे. पण मनुष्य शरीराशी पात्र ते प्रेम तर करतो ना. पण जोपर्यंत प्रेम आहे नातेवाईकांच्या प्रती, तर त्या नातेवाईकांच्या प्रती प्रेम असल्यामुळे शोक करणं किंवा त्याची काळजी घेणं चुकीचं थोडी आहे. मग याच्याबद्दल प्रेम करू नये का? तर भगवंत म्हणतात नाही, पुढच्या श्लोक नंबर 13 मध्ये, दे निस्मिता देहे कुमार यमन जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. भगवंत अर्जुनाच्या 4 गोष्टी खोडून काढतात. अरे अर्जुना, देन स्मृती देहे, जो कोणी देह धारण करतो, अस्मिन देहे केल्यानंतर त्याच्यामध्ये 3 स्टेप होतात. कोणत्या 3 स्टेप होतात? कोमार म्हणजे बालपण, यवन म्हणजे तारुण्य, आणि यवन झाल्यानंतर जरा म्हणजे म्हातारपण. आता इथे म्हातार लोकांना विचारा, तुम्ही म्हातार होण्याची इच्छा आहे का तुमची? होत लागणार. आता हे तरुण पोर आहेत, लहान मुलं, यांना तुम्ही किती दाबून ठेवणार पाण्याच्या बाटलीमध्ये किंवा याच्यामध्ये? यांच्या वयाला तुम्ही थांबू शकतात का? काय तथा देहांतर प्राप्ती, जरा झाल्यानंतर देहांतर प्राप्ती होणार. आणि मग देहांतर प्राप्ती झाल्यानंतर धीरस्तत्र, धीर व्यक्ती ना विचलित होत नाही. आता या श्लोकांमध्ये बॉडीचे 6 स्टेप सांगितलेले ते या श्लोकांमध्ये. काय दिलेलं आहे? धीर शब्द बघूया. धीर म्हणजे काय? जो आत्मा आणि परमात्मा भौतिक गोष्टीचं उत्तम ज्ञान असतो त्याला धीर म्हणतात. आत्मा, परमात्मा आणि भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृतीचं उत्तम ज्ञान असतं त्याला धीर म्हणतात. असा धीर व्यक्ती केल्यानंतर त्याचं होतं. आणि म्हणून भगवंत इथे अर्जुनाच्या जन्माच्या बाबतीत इथं केलेले की 6 स्टेप निर्माण होतात. कोणता? जो जन्म घेतो त्याचं अस्तित्व होतं 2nd स्टेपमध्ये. तिसरं काय होतं? त्याचा विकास होतो बॉडीचा. 4थी गोष्ट उत्पादन, तो विकास झाल्यानंतर मुलाबाळांना जन्मत होतो, स्त्री पुरुष. आणि मग 4थी स्टेप झाल्यानंतर तो हळूहळू मुलाबाळांना जन्म झाल्यानंतर आपोआप सीन होतो. आणि सीन झाल्यानंतर तो शेवटी मृत्यूला जातो आणि आत्माचं परिवर्तन होते. आता मला सांगा, हे जे लहान मुलं आहेत त्यांच्यात काम वासना आहे का नाही? कोण म्हणतंय? नाही, प्रश्न तो डायव्हर्ट होते. ह्या लहान बाळांमध्ये काम वासना आहे का नाही? वयानुसार वाढेल आहे, पण जसं जसं तिची बॉडी वाढेल तशी त्याची सुप्त भावना बाहेर येणार आहे. आता तुम्ही नाही म्हणता तर मग भविष्यामध्ये नसणार आहे त्याच्या. आता आहे तर दिसत नाही, पण जसं जसं आत्मा, शरीर काय करेल, आत्मा तोच राहील, पण बॉडीच्या स्तरानुसार त्याच्यामध्ये काय होईल, त्याच्या वासना म्हणजे फिजिकल सेक्स नाही, भरपूर डिझायर्स. तुमच्या मनात काही वेगळं असेल
भरपूर गोष्टी. आता त्याच्या लेवलला तीच गोष्टी डिमांड करणार आहे. पण इथे अर्जुन म्हणतो, भगवंत म्हणतो, अरे देह परिवर्तनशील आहे. आणि मग धीर व्यक्ती गोंधळून जात नाही, त्याला माहिती आहे हे शरीर सोडायचं आहे एक दिवस. आणि गेल्यानंतर मग अर्जुनाच्या मनात प्रश्न आला होता. अर्जुन पुन्हा तर्क करतो, ही देहांतर प्राप्ती होती आणि मग केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जे शरीराच्या प्रती आणखीन अर्जुन प्रश्न तर्क करतो की जी वर्तमान शरीर त्याची आसक्ती आहे, विरह होतो, शोक होते आणि मन आणि इंद्रियाचं नेहमी जळत राहत आहे. दुःख येतंय, सुख येतंय, मान येतंय, अपमान येतो, हे ते येणार आहे भगवंता. मग भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायनम नित्यम ताम तितिक्ष भारता. भगवंताने काय केलं, अर्जुनाच्या मनातली खोडलं. अरे मात्रा स्पर्शास कौंतेय, मात्र स्पर्श म्हणजे सुख दुःख, मान अपमान, लाभ आणि जय पराजय, हे मात्र स्पर्शासारखे टच येणार. आज सुख असणार, उद्या दुःख असणार आहे. आज हिवाळा आहे, उद्या उन्हाळा असणार आहे. उद्या उन्हाळा आहे, उद्या हिवाळा असणार आहे. आज जय आहे, उद्या पराजय. आज पराजय, उद्या जय. परिवर्तनशील आहे, हे स्पर्श करून जाणार आहे. आणि मग कसं येणार आहे, शीतोष्ण. उदाहरण भगवंत काय देतात, शीतोष्ण उष्णता. आता शीत चालू आहे, याच्यानंतर उष्णता. सुख आणि दुःखदा आगमा पायनो नित्यम, हे चालत राहणार आहे. मग भगवंत अर्जुन म्हणतो, करायचं काय भगवंत, कधी मी ह्या जगातून कधी सुटकं नाही, या प्रॉब्लेम मधून, हे कधी संकटा समस्येतून मी मुक्त होणार. भगवंत ताम तितिक्ष भारत, सहन करायला शिक. इथे काय दिलंय, ताम तितिक्ष. ताम तितिक्ष या शब्दाचा अर्थ काय, केवळ सहन करण्याचा प्रयत्न कर. शब्द बघितला का, दिसला का तुम्हाला? काय करा, सहन कर. ह्या जगातली परिवर्तित करू शकत नाही. भगवंत अर्जुन म्हणतो असं का, तर भगवंत दोन शब्द वापरते, कौंतेय आणि भारता. का बरं वाचारलाय कौंते, की तू कुंतीचा पुत्र आहे आणि कुंतीने जीवनभर संकट झेललेत. आणि तिचा पुत्र असल्यामुळं तू काय साध्या कुळातून आला नाही. तुझी आई माझ्या वडिलाची बहीण आहे आणि आमचं पूर्वज लय महान आहे, तर या जगातून सगळं पाहिलेलं आहे. म्हणून कुंती पुत्राला आत्याचं संबोधन करून आईची आठवण करून देण्यासाठी कौंते दिलेलं आहे. भारत शब्द का वापरलाय, तुझा जो पूर्वज आहेत ना, वंशज आहेत ना, ते लय महान होऊन गेलेले. तू भरत वंशजून आलेला आहे. तर तुझे वडील कोणी साधारण आहेत, पांडू महाराज आहेत. त्याने बी जीवनातले संकट पाहिले. धृतराष्ट्रामुळं, धृतराष्ट्र नेहमी अटॅचमेंट असायची. तर पांडुराजाला वाटायचे मी तर राहिले की धृतराष्ट्र नेहमी दुःखित राहायचा, म्हणून ते नेहमी भटकत राहायचे. तर त्याने जीवनात ही गोष्टी केली, त्याने सहन केले. आईने केलं, बापाने केलंय, मग तुला करायला काय हरकत आहे. म्हणून हे दोन शब्द वापरले आहेत. कोणते, कौंतेय भारत. लक्षात आहे ना तुमच्या? मग गेल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, पुढच्या श्लोकामध्ये घ्या, यम हि यथन्ते ते यम हि न यथन्ते ते पुरुष भरसबा समदुःख सुखम धीरम सोय अमृतत्वाय कल्पते. अर्जुनाच्या मनात प्रश्न, ठीक आहे भगवंत हे केलं तर काय होईल. तर भगवंत पुढच्या लाईन मध्ये म्हणतात, सम दुःख सुखम धीरम. जर हे धीर व्यक्ती, तू जर एवढं ज्ञान असेल तर तुझ्या जीवनात काय होईल, स्वय अमृताय कल्प, तुझ्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होईल तुला. तू विचलित होऊ नको. आणि पुरुष तू पुरुषामध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष आहेस. आणि दुसरं काय, तुला अमृत प्राप्त होईल. अमृत म्हणजे काय, मुक्तीला जाशील. मुक्ती कोणती, स्वर्गातली नाही तर वैकुंठातल्या जाशील. ह्या जगातल्या सुख दुःख मान अपमानाला जर सहन करायचं शिकलास तर तुला मोठी गती प्राप्त होईल. म्हणून कुठं बसला सुख दुःखामध्ये अटकत. आणि हे दिल्यानंतर हे लाईन वाचा, हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो परम सुख आणि दुःख यांना विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थेमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चित काय असतो. आपण आहेत का योग्य मोक्षासाठी. आपल्या मुलाचं नाव मोक्षदा ठेवतो, आपण मुलाचं नाव मोक्ष ठेवतो, बायकोचं नाव मोक्षी ठेवतो, काय ठेवतो, नवऱ्याचं नाव मोक्षराम ठेवतो. भेटेल का. तर धीर शब्द म्हणजे काय, जीवात्मा आणि परमात्मा भौतिक आणि अध्यात्माचं ज्ञान ठेवतो त्याला धीर म्हणतात. नाही तर लोक धीरज नाव ठेवतात, अजून धीर वेगळं काही काही नावं ठेवतात, तेच नाही. आणि मग पुढचे केल्यानंतर श्लोक नंबर
आता इथे गेल्यानंतर 15 मध्ये भगवंत काय करतात दिल्यात. 16 मध्ये भगवंत तत्वदर्शीची व्याख्या देतात. 16 नंबरचा शेवटचा शब्द बघा. तत्वदर्शी पुरुषाने असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाही आणि सत वस्तू जीवात्मा अपरिवर्तनीय असतात. या दोन्हीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषाने असा निष्कर्ष काढला आहे. काय काढलेला आहे निष्कर्ष? श्लोक नंबर याच्यामध्ये दिलेले आहे. 15 मध्ये तत्वदर्शीची व्याख्या सांगितलेली. 17 मध्ये काय दिलेलं आहे? तत्वदर्शी बघतो जो संपूर्ण शरीराला व्यापून आहे, अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्मा कोणाचाही नाश करू शकत नाही. मग आत्म्याचं इथं लक्षण दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे तर इथं कठोपनिषद आणि श्वेताश्वोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की बालग्रह शतभागस्य शतदा कल्पतस्य भागजीवस विद्ये न चान्यात कल्पते. म्हणजे एक केस घ्यायचा, एक केसाचा वरचा टोक काढायचा, एका टोकाचा 10,000 भाग काढायचे, त्याच्यातला एक भाग काढायचा, त्याचे 10,000 भाग करायचा. तेवढं आत्म्याचं तुलना आहे. आणि गेल्यानंतर त्याचं खाली लांबलेलं आहे केसाग्र शतभागस्य शतसा सदृश्य आत्मकणा जीव सूक्ष्म स्वरूप सांख्य तो चितकणा. म्हणजे असा चितकन आत्मा आहे ते भौतिक डोळ्यानं पाहू शकत नाही किंवा मायक्रोस्कोपनं पाहता येत नाही. अशा आत्म्याचा नाश कसं करता येईल? बर जो कोण म्हणतात गेला गेला, अरे कोण गेला? बॉडी तर तिथेच असते. मग कोण गेला? तुम्हाला जाताना दिसला का तो? आत्म्याला लोक घाबरतात बरं. आता म्हणलं चला आपल्या सत्संग कार्यक्रम नंतर आपल्याला इथं दारणामध्ये समशान घाट आहे तिथे जायचं आहे. मी एकटाच राहील, बाकी सगळे पळून जाते. तर इथे दिलेले आहे. आणि 17 नंबर दिल्यानंतर 18व्या मध्ये भगवंत पुन्हा म्हणतात आता 17 मध्ये आत्मा अविनाशीचं वर्णन केले. म्हणजे आत्मा काय शाश्वत काळाचं दिलेलं आहे. याच्यामध्ये ते लाईन दिलेले. 18 मध्ये भौतिक शरीराची तुलना आत्म्याशी तुलना केलेली. काय म्हणतात? अंतवंत इमादे हे नित्य सुप्ता शरीरणा अनाशो प्रमय यस्य तस्मात युद्धस्य भारता. अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा अनिश्चित अंत होणार आहे. म्हणून हे भरतवर्षाचा तू युद्ध कर. इथे आत्म्याचे दिलेले आणि शरीराच्या 6 स्तराचं वर्णन केल्यानंतर मग पुन्हा अर्जुनाच्या मनात होतं की आत्मा मारला जातो का? तर 19 नंबर श्लोकांमध्ये आता श्लोक नंबर मध्ये 19 मध्ये आत्मा मारत नाही किंवा मारल्या जात नाही का? आत्म्या चितकन आहे. आणि त्याचे 2 प्रमाण दिले. जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असा मानणारा मनुष्य अज्ञानात असतो. कारण जीवात्मा मरत नाही किंवा मारल्या जात नाही. इथे 19 नंबर मध्ये क्लिअर करतात. 20 मध्ये आत्मेची नष्ट होत नाही. तर इथे कसं न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्येत हन्यमाने शरीरे. भगवंत काय अॅनॉलॉजी देतात इथं? काय म्हणतात? न जायते म्रियते बा. हा कधी जन्मत नाही आणि कधी मरत सुद्धा नाही. नायम भूत्वा न भूयते. याच्या पहिले काय? कोणत्या काळी आत्मा जन्म होत नाही आणि मृत्यू. त्याचा जन्म झाला असा नाही आणि त्याचा जन्म होतो असा नाही. त्याचा जन्म होणार आहे असं नाही. तो अजन्म आहे. अजो नित्यम शाश्वतोय पुराणो. म्हणजे शाश्वत आहे. आणि पुराणो म्हणजे काय? अनादी काळापासून आहे. जेव्हापासून भगवंत आहे तेव्हापासून तो जीवात्मा आहे. पण भगवंताला सगळं आठवत आहे, जीवात्म्याला आठवत नाही. पुराण. मग अर्जुनाच्या मनात बघ एवढं पुराण आहे तर मग करायचं काय? न हन्य ते हन्न माने शरीर. अरे आत्मा तसा राहणार आहे, शरीर काय करणार आहे? तो मरणार आहे. तो जन्म घेतला की मरणार आहे, त्याचं निश्चित आहे. पण आत्मा तसा नाही. म्हणजे शरीराचा नाश होऊ शकतो पण आत्म्याचा होऊ शकत नाही. आणि मग दिल्यानंतर मग भगवंत इथे
अर्जुनाला श्लोक नंबर 21 मध्ये सांगतात की आत्मा हे पार्थ, आत्मा अविनाशी आहे, शाश्वत आहे, अजन्म आहे, अविवाही आहे. तो जाणणारा पुरुष कोणाला कसा मारेल आणि किंवा कोणाला कसा मारविल? अरे तो मारला जाणार, मग तू चिंता कशाला करतो? मग अर्जुनाच्या मनात आणखी एक प्रश्न होता, काय होता? मग एवढं आपण प्रेम करतो माणसाचं, त्याचं काय होतंय? आपण प्रेम करतो, मग त्याचं भगवंत खंडन करतात. वांसांशी जीर्णानि यथा इहाय नया निग्रणाति नरोपिराणि तथा शरीराणि इहाय जीर्णा अन्यानि संयाति नाहान्य देही. काय अॅनॉलॉजी दिली भगवंतानं. वांसांशी जीर्णानि यथाय, ज्याप्रमाणे जुनं वस्त्र फाटल्यानंतर काय करतं मनुष्य. आता मी एकदम गरीब परिवारातला होतो आहे, तर आमच्या शाळेमधून आम्हाला आपलं दीपावळीला ड्रेस घेतला, तर जुना ड्रेस फेकायला एवढा आनंद वाटायचा का? नवीन भेटायचा का? नवीन भेटलेलं. तर धीर व्यक्ती तसाच आहे. तो काय करतो, जसं जसं शरीर जड होतो त्याला वाटतंय अरे आता हे जुना कपडा फेकायचा आहे आणि आता मला नवीन कपडा भेटणार. कोणता? त्याच्या कर्मानुसार. चांगले कर्म केले तर चांगला कपडा भेटत. पण बघताना कोणता कपडा? वैकुंठ लोकांचा. तुम्हाला आठवतं ना, आता तर दर महिन्या लोक कपडे बदलतात, तो वेगळा विषय. पण पहिल्या काळातलं आता बी होतं. मग भगवंत काय म्हणतात, वासाची जीर्णाने येता आहे नानाने ग्रांती नरोपानं, ज्याप्रमाणे जुना वस्त्र फेकून देतो नवीन वस्त्र धारण करतो, त्याच तथा शरीराने ह्या जीर्ण अन्याने संयाती. नाही, म्हणजे ज्याप्रमाणे काय करतो आत्मा, शरीर काय करतंय, जुनं शरीर सोडतंय आणि आत्मा काय करतं, नवीन शरीर धारण करतं. म्हणून धूर शब्द 2 वापरला आहे. श्लोक नंबर 13 आणि 14 मध्ये धीर शब्द वापरला ना. 13 आणि 14 मात्रा स्पर्श आणि देनिस्मिता देह धीर सत्र नमुयती. धीर व्यक्ती आनंदित होतो शरीर सोडताना. आणि धीर मध्ये कोण येते? तुकाराम महाराज. आम्ही जातो आमच्या गावा, आता तुम्हाला ठेस लागले तर तुम्ही कुठे जाता? डॉक्टरकडे. कारण तुमचं शरीराच्या प्रती एवढं प्रेम आहे, एवढं स्नेह आहे सगळ्यांच्याच प्रती. पण जो धीर व्यक्ती असतो ना तो आनंदित होतो. पण जो धीर नाही, अधीर असतो, अधीर व्यक्ती विचलित होतो. तो एवढा घाबरून जातो, त्याला वाटतं की जसं जसं मूर्ती आहे ना, केस पांढरे झाले की तो डाय करतो, दात पडलं की कवळी बसवतो, कानात येत नसेल, ऐकत नसेल तर कानात काय घालतो, पुन्हा गुडघ्या लिगेमेंट खराबले लिगेमेंट बदलून घेतो. बॉडीमध्ये स्पेअर पार्ट बदलत राहतो. पण त्याला वाटतं तर मी काय राहीन. भगवंत म्हणता अरे जुना वस्त्र झाले, फेकावं लागतं नवीन. तसं धीर व्यक्ती होत नाही. आणि केल्यानंतर मग अर्जुन म्हटला नाही, आता इथे दिल्यानंतर शाश्वत. आता श्लोक नंबर इथे कपडे बदलण्याची तुलना श्लोक नंबर 22 मध्ये केलेली. आता 23 ते 25 श्लोकांमध्ये आत्मा शाश्वत आहे भगवंत आणखीन प्रूव्ह करून दाखवतात अर्जुनाला. काढा 23 नंबरचा श्लोक काढला. नैनं छिंदांती शस्त्राणी नैनं दहती पावक नैचैव क्लेदन्त्यापो नो शोषिते मारुता. की नैनं छिंदांती शस्त्राने, या आत्म्याला कोणत्याही शस्त्राद्वारे कापता येणार नाही, तुकडे अग्नीद्वारे जाळता येणार नाही, पाण्याद्वारे त्याला आणि वाऱ्याद्वारे त्याला आत्म्याचं वर्णन केलेले. आणि केल्यानंतर दुसरं श्लोक नंबर 24 मध्ये काय सांगितलेलं आहे, हा आत्मा अविद्र आहे, न तुटणार आहे. तू म्हणता रबर असेल, नाही, काय न तुटणार आहे. त्याला कोणी म्हटलं नाही मी सुखितो आत्म्याला, तो म्हणजे सुखिता पण येत नाही, जाळणं पण शक्य नाही. मग तो काय, तो नित्य आहे, सर्वव्यापी आहे, अपरिवर्तनीय असं आहे, निश्चल आहे आणि शाश्वत आहे. इथे आत्म्याच्या किती कॅटेगरी सांगलेल्या आहे? नित्य, एक. हे तुम्हाला डीप मध्ये काय सांगतो, तुम्हाला परीक्षा होणार आहे ना, हे शब्द लय महत्वाचे, याच्यावर प्रश्न विचारणार आहे, कारण पेपर सेट आहे.
नित्य. सेकंड सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणजे आत्मा सगळीकडे आहेत. म्हणजे कणाकणामध्ये आत्मा दिसतात. काही बॉडीमधलेच आत्मा तुम्हाला दिसतात, पण जे बॉडीच्या बाहेर कितीतरी, आता पशु पक्षी घ्या, प्राणी घ्या, वनस्पती घ्या, सगळीकडे आत्मा आहे. सर्वव्यापी आहे, अपरिवर्तनशील आहे आणि निश्चल आहे. त्याला तुम्ही इकडे तिकडे हटवू शकत नाही. त्याला कोण हटवू शकतं? इकडे तिकडे घेऊन जा. भौतिक गोष्टी त्याला वाहत राहतात. जसं 4 व्हीलर गाडी आहे, ती हलू शकत नाही, पण त्याच्यामधला जो ड्रायव्हर असतो त्याला काय करतो? सगळे फिरवतो. तसं आत्मा, त्या जीवात्मा त्या शरीराला घेऊन फिरतो. निश्चल आणि शाश्वत आहे, हे कॅटेगरी दिली. आणि दिल्यानंतर 25 नंबर श्लोकांमध्ये आत्मा शाश्वतच्या तिसरी कॅटेगरी सांगतात. हा आत्मा अदृश्य, दिसत नाही, कल्पनातील आणि अपरिवर्तन आहे असे म्हटले जाते. हे वास्तव जाणून तू शरीराविषयी काय कर? शोक करू नकोस. आणि केल्यानंतर पुढच्या श्लोकांमध्ये, श्लोक नंबर 26 मध्ये, तथापि आत्मा किंवा जीवनाची लक्षणे नित्य जन्मतो, नित्य मृत्यू होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाबरो, तू शोक करण्यासारखं कारण नाही. जो जन्माला आलाय तो मरणार आहे. मग तुझ्या शोक करण्या न करणारा तुम्ही थांबू शकता का? मग नाही दिलं तर भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये, श्लोक नंबर 27 मध्ये भगवंत खडसवतात. काय खडसवतात? दिल्यात. काय दिलंय? जातस्य ही धुरवर मृत्यू, ज्याचा जन्म झालाय त्याचा काय आहे? जसं तुम्ही औषध घेतात, औषध घेतल्यानंतर काय होतं? त्याचे मॅन्युफॅक्चर असते. प्रत्येक गोष्ट मॅन्युफॅक्चरवर काय असतं? खाली एक्सपायरी असते. तसं आपण जन्म घेतला की आपली एक्सपायरी फिक्स असते, त्या तारीख असते त्याच्यावर, आपल्या तारीख नसते. तुम्ही झाडावर फळ बघितलं ना, जोपर्यंत फळ जसं जसं बारीक मोठं होत जाते ते एक दिवस नासायला लागते. म्हणजे या जगातली कोणतीही गोष्ट घ्या, ज्या दिवसून जन्माला येते त्या दिवशी त्याचं डिस्ट्रॉयचं कारण बनते. आता मी आजच घरी गेल्यानंतर मी पाहिलं, माझे आई वडील वृद्ध झालेत आणि नातू मोठे होत चाललेले. काही दिवसानंतर आई वडील जाते, भाऊ मोठे म्हातारे होत जाते, मुलं मोठे होत जाते, आणि नंतर माझे भाऊ म्हातारे होते, त्यांच्या मुलाची मुलं येतील. आपल्या घरात बी ती सिस्टम आहे. तुम्ही ह्या सिच्युएशनला बदलू शकतात का? परिवर्तित करू शकतात? तुमच्या हातात आहे का? मग शोक कशाला करता? तुम्ही एवढं ज्ञान ऐकू द्या, तुमच्या घरात कोणचं दुःख होऊ द्या, तुमचं ज्ञान एका मिनिटात जाणार आहे. कारण तुम्ही ज्ञान नाही का कानानं ऐकताना एकदम सोडून देतात, ते आतमध्ये घुसत नाही. तुम्हाला अनुभव घ्यायचा का? तुम्ही बघा काय. कारण की हे लोक नाही, सगळ्याला मारायचंय, मला नाही मारायचंय, प्रभूजीला मारायचं वाटतं पण मला नाही मारायचंय, हा म्हणून प्रभूजी गप्पा मारतात. नाही तर दिलेलं आहे. आणि दिल्यानंतर काय म्हणतात? जातस्य ध्रुवर मृत्यू, ध्रुवस्य जन्म मृत्यूस्य, ज्याचा जन्म झाला मृत्यू, आणि ज्याचा जन्म मृत्यू झाला त्याचा जन्म मिळते. तस्मात परिहारार्थे, अरे ते अपरिवर्तन तुझ्या हातात नाही, आणि म्हणून न सोचिंती मरहशी, तो शोक कशाला करतो बाबा? श्लोक नंबर 27 मध्ये. आणि मग ते म्हणतात की हा आत्मा काय होता? भूतकाळात होता, वर्तमानाने भविष्यात असणार आहे. अव्यक्त दिन भूतानी व्यक्त मदानी भारता, अव्यक्त निधाने नैव तत्र का परिदेवना. समस्त जीव परांबरी अव्यक्त होता. म्हणजे तुम्ही जन्माच्या घ्यायचा तुमचा आत्मा नव्हता का? होता. आता तुमच्या आत्म्याचे वेळ तुम्ही दिसतात, तुमच्या मृत्यूनंतर तो आत्मा नष्ट होणार आहे का? म्हणजे अव्यक्त होता, व्यक्त झाला, आणि पुन्हा काय होतो? जसं आपण उदाहरण घेऊया, माती दिसते, मातीपासून तुम्ही काय केलं? मटकं बनवलं. मटकं बनण्याच्या पहिले तो काय होता? अव्यक्त होता. मटकं निर्माण झाल्यानंतर काय झाला? व्यक्त झाला. मटकं फुटलं, पुन्हा मातीत मिसळलं, काय होतं? अव्यक्त होतं. तसा आत्मा आहे हे सिक्वेन्स मध्ये. आणि मग गेल्यानंतर हे म्हणतात की परिदेना, समस्त जीव परावरी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात, विनाशानंतर पुन्हा ते काय होतात? अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता अर्जुना? आणि मग इथे 29 नंबर श्लोकांमध्ये वर्णन करतात. काय करतात? की कोणी आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, तर कोणी याचं वर्णन अद्भुत म्हणून करतात, कोणी याविषयी आश्चर्य म्हणून पाहतात, परंतु दुसरे असे काही आहे की त्याच्याविषयी ऐकल्यावर त्याला मुळीच जाणवू शकत नाही. एवढं जरी ज्ञान ऐकलं तरी होत नाही. आणि मग भगवंत इथे काय करतात? आश्चर्य मेवण शृणोती
एवढं ऐकल्यानंतर आत्म्याची स्थिती केल्यानंतर आश्चर्य असं आहे की त्याला काही फरक पडत नाही, अजिबात पडत नाही. श्लोक नंबर 29च्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आणि आचार्य टीका खूप सुंदर करतात. आणि मग गेल्यानंतर मी याच्या डीप मध्ये जात नाही. श्लोक नंबर 30 मध्ये घ्या. देही स्मिता अवध्ययम देह सर्वस्य भारता तस्मात सर्वानी भूताने न सोचती मरहसे. हे भरतवंशीच्या देहांमध्ये जो वास करतो त्याचा कधी वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रासाठी तो शोक करण्याची आवश्यकता नाही. आणि मग केल्यानंतर श्लोक नंबर इथे दिल्यानंतर सांख्ययोगाचं वर्णन करतात. आणि अद्भुत आत्मा श्लोक नंबर 29 मध्ये आत्म्याचे 4 सांगतात. आत्म्याची काय विशालता आहे. आणि निष्कर्ष असा आहे 30 नंबरच्या श्लोकांपर्यंत की हा आत्मा शरीरामध्ये लिप्त आहे, तो मारला जातो किंवा मारणारा असा नाही. म्हणून भारतवंशी तू जीवित व्यक्तीसाठी काय कर, शोक करू नको, विलाप करू नको. आणि आता कृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी प्रेरित करतात आणि सकाम कर्माचं वर्णन श्लोक नंबर 31 पासून सांगतात. तर श्लोक नंबर 31 ते 37 श्लोकांमध्ये भगवंत सकाम कर्म आणि तुझी ड्युटी आहे त्याचं वर्णन करतात. आणि कर्तव्य पालन केलं आणि नाही केलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात. तू जर पालन केलं तर हे परिणाम होतील, नाही पालन केलं तर याचे दुष्परिणाम हे होतील. श्लोक नंबर 31 पासून तर 37 पर्यंत. आणि हे जर पालन केलं तर आनंद, शाश्वत सुख आणि जगातल्या समस्या नष्ट होतात. भगवंत ह्या 31 ते 30 मध्ये सांगितलंय. आणि श्लोक नंबर 31 मध्ये कर्तव्य आणि स्वधर्माचं वर्णन करतात. आता इथे 31चा जो शब्द आहे पहिल्यांदा दिला स्वधर्म अपि हा शब्द आहे. आणि स्वधर्माबद्दल भगवंत काय म्हणतात त्याची चर्चा येणाऱ्या आपल्या काळामध्ये करूया. हरे कृष्णा हरे कृष्णा.